अ, जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आपलं स्वागत करतो. आज आपण ज्या महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे, तो विषय आहे, की जगामध्ये जे महत्त्वाच्या घटना होत आहेत, जसं की अमेरिकेमधलं प्रेसिडेन्शियल इलेक्शन, त्याचा भारतावरती आणि चीनवरती काय परिणाम पडत आहे. युरोपमध्ये घडलेल्या घटना, याचा भारतावरती काय परिणाम होत आहे. याच्याशिवाय एशिया महाखंडामध्ये सुद्धा अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. याचा भारतावरती काय परिणाम होतो आहे. भारतीय उपखंडात आणि भारत या देशाच्या आत सुद्धा अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत, ज्याचा भारताच्या सुरक्षेवरती काय परिणाम होतो आहे. हे सगळं बोलण्याचं कारण असं, की याच्या पहिले जी युद्ध व्हायची, ही सीमेवरती व्हायची आणि भारतीय सैन्य विरुद्ध पाकिस्तानी सैन्य किंवा भारतीय सैन्य विरुद्ध चीनी सैन्य अशी ती युद्ध असायची आणि यामध्ये बाकीच्या देशातल्या लोकांचा काही फारसा सहभाग नव्हता. परंतु आता काही वर्षापासून जे चीन आणि पाकिस्तानने जे युद्ध भारताशी सुरू केलेलं आहे, ते युद्ध म्हणजे एक हायब्रिड वॉर आहे आणि जे 365 दिवस वर्षातलं चालतं आणि वेगवेगळ्या पद्धतीने चीन आणि पाकिस्तान आपल्याशी लढण्याचा प्रयत्न करतात. आपल्या अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचा भारतावरती परिणाम काय होतो लढाईच्या दृष्टीने याच्याविषयी आपण बोलणार आहे. आणि हे युद्ध 24/7 म्हणजे 24 तास सुरू असतं आणि हे युद्ध प्रत्येक भारतीयांच्या घरामध्ये घुसलेलं आहे, की जे भारतीय सोशल मीडियावरती आहेत, जे टीव्ही चॅनल्स बघतात, जे वर्तमानपत्र वाचतात किंवा जे समजा वेगवेगळ्या कुठलीही इंटरनेट बेस्ड जी सोशल मीडिया आहे त्याच्यावरती आहे. आपण जर कुठल्यातरी हिमालयाच्या शिखरावर बसून राहत असाल आणि जगाशी असलेला संबंध सोशल मीडियाच्या थ्रू किंवा प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या थ्रू जर तोडला असेल, तर गोष्ट वेगळी. परंतु जर आपण तसे नसाल, तर हे युद्ध अक्षरशः आपल्या मोबाईलमध्ये, आपल्या लॅपटॉपमध्ये, आपल्या घरामध्ये घुसलेलं आहे. तर म्हणून आता लगेच आपण बोलूया काही महत्त्वाच्या घटना. अर्थातच सर्वात महत्त्वाची घटना जी आज जगामध्ये घडते आहे, ते म्हणजे अमेरिकेमध्ये चाललेलं इलेक्शन. इलेक्शनमध्ये डोनाल्ड ट्रम्प रिपब्लिक पार्टीचे आहेत आणि डेमोक्रॅटिक पार्टीचे जो बायडन आहेत. आता ज्यावेळेला आपण बोलत आहोत, त्यावेळेला अजून सुद्धा रिझल्ट हा आलेला नाही बाहेर. परंतु जे काही बाहेर येतं आहे, त्याप्रमाणे असं वाटतं आहे, की अमेरिकेमध्ये सत्ता बदल होईल. डोनाल्ड ट्रम्प यांचा एखाद्या वेळेला पराभव होईल आणि जो बायडन हे अमेरिकेचे नवीन राष्ट्रपती बनतील. परंतु आता तिथे लीगल कारवाई सुद्धा सुरू होईल. त्याच्यामुळे अजून किती दिवस काय होणार आहे, नेमकं हे काही आपल्याला सांगता येत नाही. परंतु सत्ता बदलण्याची शक्यता ही खूपच जास्त आहे, एवढं तरी या क्षणी नक्की आहे. मग याचा भारतावरती काय परिणाम होतो? मग याचा चीनवरती काय परिणाम होतो? आत्ताच 7 दिवसापूर्वी अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट आणि सेक्रेटरी ऑफ डिफेन्स म्हणजे संरक्षण मंत्री आणि होम मिनिस्टर म्हणजे गृहमंत्री हे भारतात येऊन गेले आणि त्यांनी भारताशी अनेक करारावरती सह्या केल्या. यामध्ये इतके करार आहेत की त्याच्याविषयी बोलणं शक्य नाही. परंतु याचा अर्थ एकच होतो, की अमेरिकेकडून आता आपल्याला तंत्रज्ञान मिळेल वर्ल्ड क्लास. अमेरिकेकडून आपल्याला गुप्तहेर माहिती ही उच्च दर्जाची मिळते. तंत्रज्ञानाच्या मदतीने ज्याला टेक्नॉलॉजिकल इंटेलिजन्स म्हणायचं ते आपल्याला मिळतं. अमेरिकेचे सॅटेलाइट हे पूर्ण चीनवरती लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे चीनची माहिती आपल्याला सगळी मिळते वगैरे, वगैरे. तर याच्यामध्ये काही फरक पडेल का? तर याचं थोडक्यात उत्तर आहे, की अजिबात नाही. जो आता प्रचंड फायदा आपल्याला मिळालेला आहे आणि अमेरिकेसारखी जगाची नंबर 1 ची महाशक्ती जी आता भारताच्या बाजूने आली आहे, ती भारताच्या बाजूनीच राहील. कोणी पण तिथे प्रेसिडेंट बनो या ना बनो. कारण अमेरिकेची ताकद ही त्यांची इन्स्टिट्यूशन्स म्हणजे संस्था आहे. तिथे पर्सनॅलिटीज म्हणजे व्यक्तिमत्वावरती अमेरिका चालवलं जात नाही. तिथे अतिशय म्हणजे संशोधन करून वेगवेगळ्या विषयांवरती निर्णय घेतले जातात आणि ते निर्णय हे
प्रोफेशनलच्या मदतीने घेतले जात असल्यामुळे त्याच्यामध्ये फारसे बदल हे होत नाही. तर आता जे वेगवेगळे करार झालेले आहेत ते बदलतील का? तर त्याचं थोडक्यात उत्तर आहे अजिबात नाही. याच्यामुळे अमेरिकेकडनं आपल्याला जी प्रचंड मदत मिळते आहे, ती आपल्याला मिळतच राहील. ज्यामुळे आपली संरक्षण क्षमता, आपली सामरिक क्षमता ही नक्कीच वाढणार आहे. आपल्याला जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मिलिटरी बेसेस मिळतील. आपल्याला अमेरिकेचं ड्रोन टेक्नॉलॉजी आपल्याकडे येण्याची शक्यता आहे. अनेक आधुनिक शस्त्र आपण एकत्र बनवण्याची शक्यता आहे आणि सर्वात इमिजिएटली जे गरज आहे ते म्हणजे सर्व्हेलन्स म्हणजे चीनवरती लक्ष ठेवणं, की चीन काय करत आहे ते सुद्धा अमेरिकन सॅटेलाइट आता आपल्याला रिअल टाईम इन्फॉर्मेशन ही देतील, देत राहतील. कोणी कुठलंही सरकार असो. संरक्षणातले जेवढे करार आहेत त्यामध्ये काही फरक पडणार नाही. परंतु जे काही करार अमेरिकेच्या दृष्टीने हिताचे आहेत, म्हणजे मग H-1B व्हिसा असो, की अमेरिकेमध्ये भारतीयांना आत प्रवेश, त्यामध्ये प्रत्येक राष्ट्र हे आपलं राष्ट्रहित बघतं आणि तिथे ते सुद्धा जसं डोनाल्ड ट्रम्प स्वतःचं राष्ट्रहित बघत होते आणि जेवढे लोकं पाहिजे तेवढंच त्यांना ते आत येऊ देते, तेच यापुढे पण होत राहील. चीनला काही फायदा होईल का? हा एक प्रश्न आहे, की ज्यावरती ज्या तज्ञांची जी मतं आहेत, थोडी डिव्हायडेड आहेत. एवढं नक्की, की डोनाल्ड ट्रम्प हे चीनच्या विरुद्ध खूप आक्रमक होते. परंतु ते बडबड जास्त करायचे, बोलायचे जास्त, परंतु जी कारवाई करायला पाहिजे, ती मात्र त्यांच्याकडून पुरेशीही होत नव्हती. आणि त्यांनी सगळ्या जगाला आपलं शत्रू बनवून ठेवलं होतं. म्हणजे खरं म्हटलं तर युरोप आणि अमेरिका एकमेकाचे अतिशय घनिष्ठ संबंध आहे आणि जगामधलं जे सर्वात मोठं मिलिटरी अलायन्स आहे नाटो, जे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन, ते सुद्धा जवळ-जवळ तुटलेलं होतं. परंतु आता जो बायडन जर आले, तर असं अपेक्षित आहे, की ते युरोपशी मैत्री चांगलं करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे जे अतिक्रमण चीनचं युरोपमध्ये चाललं होतं, ते सुद्धा त्याची तीव्रता कमी करण्यामध्ये नक्कीच मदत मिळेल आणि अमेरिकेचं जे मिलिटरी अलायन्स आहे, ते नक्कीच जास्त ताकदवान बनेल. ते चीनशी जास्त मैत्री करतील का? तर असं अजिबात वाटत नाही. कारण अमेरिकेला हे साफ कळून चुकलेलं आहे, की चीन हा पुढच्या काही वर्षामध्ये सगळ्या जगाला गिळंकृत करणार आहे आणि अमेरिकेचा हा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी आहे. रशिया किंवा USSR जो पहिला प्रतिस्पर्धी होता, तो तर आता शिल्लक नाही. त्यांची अर्थव्यवस्था ही अतिशय खराब हालतमध्ये आहे आणि जे तुटलेले सोव्हिएट युनियनचे जे देश होते, जसं की अझरबैजान, आर्मेनिया, ते एकमेकांशी लढण्यात गुंतलेले आहे. त्यामुळे पुटिन जे रशियाचे प्राईम मिनिस्टर आहे, ते रशियाच्याच आतल्याच लढाईमध्ये खूप गुंतलेले आहेत. त्यामुळे त्यांना तिथून बाहेर पडणं हे काही फारसं सोपं नाही. तर त्याच्यामुळे चीनच्या विरुद्धची जी आक्रमकता जी डोनाल्ड ट्रम्प दाखवत होते, तशीच जो बायडन दाखवत राहतील आणि एखाद्या वेळेला त्याच्यावरती जी अंमलबजावणी असते ती अजून जास्त चांगली होण्याची शक्यता आहे. एवढंच नव्हे तर अमेरिकेचे ज्या व्हाईस प्रेसिडेंट होण्याची शक्यता आहे, त्या आहे कमला हॅरिस, ज्या भारतीय मूळ निवासी आहेत आणि त्यांचं गाव हे तामिळनाडूमध्ये आहे. आणि आज जो बायडन जे आहेत हे 77 किंवा 78 वर्षाचे आहेत. त्यामुळेला आता जर ते राष्ट्रपती बनतील, तर ज्यावेळेला पुन्हा दुसऱ्या वेळा राष्ट्रपती बनायची वेळ येईल, त्यावेळेला ते खूपच म्हातारे झाले असतील. तर म्हणून असं म्हणलं जातं, की कंपॅरेटिव्हली कमला हॅरिस ज्या भारतीय आहेत, त्या आज 55 वर्षाच्या आहेत. तर एखाद्या वेळेला पुढच्या इलेक्शनमध्ये त्याच अमेरिकेच्या प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट म्हणून रिपब्लिकन पक्षाकडून त्या उभ्या राहतील. तर त्याच्यामुळे एक भारतीय एखाद्या वेळेस अजून 4 वर्षानंतर अमेरिकेचा प्रेसिडेंट बनण्याची जी शक्यता आहे, जी भारताच्या दृष्टीने अर्थातच एक चांगली बाब आहे. दुर्दैवाने कमला हॅरिस यांनी काही दिलेली विधानं याच्या आधी ही भारताच्या बाजूने नव्हती, खास तर काश्मीरच्या बाबतीत वगैरे. तर अर्थातच त्याकरता भारताला त्यांच्यावरती दबाव टाकावा लागेल. त्यांना सांगावं लागेल, की तुम्ही भारताच्या हिताकडे बघा आणि पाकिस्तानची किंवा चीनची भाषा बोलू नका. कारण जर तुम्ही भारत विरोधात गेला, तर तुम्हाला चीनशी लढण्याची तुमची स्वतःची हिंमत नाही
अमेरिकेकडे कितीही तंत्रज्ञान असलं तरी ते भारताला देत आहेत आणि ते त्यांची आशा त्यांची एक्स्पेक्टेशन असं आहे की भारत किंवा व्हिएटनाम किंवा जपान हे देश चीनशी लढतील. कारण आज अमेरिकेचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की अमेरिका कुठल्याही देशात जाऊन युद्ध पुकारायला मागत नाही. ते मदत, लष्करी मदत देतील, तंत्रज्ञानाची मदत देतील, परंतु जर त्यांचं रक्त सांडलं तर ते अमेरिकन लोकांना आवडत नाही. तर त्याच्यामुळे भारत हा त्यांच्याकरता एक अतिशय महत्वाचा सहकारी आहे, जर चीनची घोडदौड जगामधले थांबवायची असतील तर. तर त्याच्यामुळे अमेरिकेची पॉलिसी भारताच्या बाजूनीच होईल, यामध्ये कोणाच्या मनामध्ये काहीही डाऊट नको. परंतु याच्या पुढचा प्रश्न आहे की यामुळे चीनला काही फायदा होईल का? तर चीनला फायदा होण्याची शक्यता ही फार कमी आहे. कारण आत्ताच एक महत्वाची बातमी आली होती, की जी अमेरिकन मीडिया आहे, त्यामध्ये चीननी प्रचंड घुसखोरी केली आहे आणि अमेरिकन जे मीडिया हाऊसेस आहेत, प्रत्येक मीडिया हाऊसचा जो मुख्य आहे, त्याच्या त्याची कुठली ना कुठल्यातरी चीनी कंपनीमध्ये गुंतवणूक आहे. त्यामुळे अमेरिकेची मीडिया जी एका वेळेला फार पॉवरफुल होती, ते आता चीनच्या ताटाखालचं बनलेलं एक मांजर बनलेलं आहे. एवढंच नव्हे तर अमेरिका हे वेगवेगळ्या पद्धतीने अमेरिकेमध्ये करेक्शन चीन हे वेगवेगळ्या पद्धतीने अमेरिकेमध्ये घुसखोरी करायचा प्रयत्न करत आहे. मग ते अमेरिकेची म्हणजे सिलिकॉन व्हॅली असो, की जिथे ते तंत्रज्ञान सोडण्याचा प्रयत्न करतात किंवा अमेरिकेचं कॉर्पोरेट वर्ल्ड असो, की जिथे त्या कंपन्या टेक ओव्हर करायचा प्रयत्न करतात किंवा अमेरिकेच्या संशोधन संस्था त्याच्यामध्ये ते घुसखोरी करायचा प्रयत्न करतात किंवा अमेरिकेची विद्यापीठं ज्यामध्ये ते घुसखोरी करायचा प्रयत्न करतात. हे आता अमेरिकन्सना कळालं आहे. तर त्याच्यामुळे म्हणजे जो बायडन हे ही जी चीनची प्रचंड घुसखोरी जी चाललेली आहे अमेरिकेमध्ये ती थांबवण्याचा प्रयत्न करतील. एवढंच नव्हे तर अमेरिकेचे नॅशनल सिक्युरिटी ॲडव्हायझर यांनी स्वतः म्हटलेलं आहे, की या इलेक्शनमध्ये चीनने खूप ढवळाढवळी केलेली आहे. तर हे अर्थातच अमेरिकेकरता फारसं चांगलं लक्षण नाही. तर यामुळे अमेरिका चीनला कुठलीही मदत करायची जी शक्यता आहे, ती फारच कमी आहे. आता आपण पटकन युरोपमध्ये येऊ. युरोपमधल्या 2 महत्त्वाच्या घटना या भारताच्या सुरक्षेवरती परिणाम करतात. नंबर 1 फ्रान्समध्ये झालेले काही दहशतवादी हल्ले आणि याच्याशिवाय युरोपमधल्या 1-2 देशामध्ये सुद्धा अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले झाले. याचा भारतावरती काय परिणाम? तर याचा परिणाम असा आहे, की आता फ्रान्स आणि युरोपमधले सगळे देश जे अतिशय उदारमतवादी बनलेले होते, तर ते आता दहशतवादाच्या विरोधात एक अतिशय कठीण म्हणजे टफ भूमिका घेत आहेत. आपल्याला आठवत असेल, की इतके वर्ष भारत प्रयत्न करतो आहे सांगण्याचा, की पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळे आमच्या देशाचा खूप नुकसान झालेलं आहे. परंतु ते जग ऐकायला तयार नव्हतं. परंतु आता युरोपला कळून चुकलेलं आहे, की दहशतवाद मग तो इस्लामिक स्टेटचा असो, की अल-कायदाचा असो, की तालिबानचा असो, यामुळे त्यांना हा खूप त्रास होतो आहे. तर यामुळे दहशतवादाविरुद्धचे जे कायदे आहेत, ते युरोपमध्ये अतिशय सक्त बनवले जात आहेत आणि त्याविषयी आपण मीडियामध्ये वाचलंच असेल. तर यामुळे भारताचा जो दहशतवादाविरुद्धचा लढा आहे, त्यामध्ये आपल्याला युरोपचं पण सहकार्य हे जास्त चांगल्या पद्धतीने मिळेल. आत्ताच एक युनायटेड नेशन्सची संस्था आहे, त्याचं नाव आहे फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स. ही संस्था सगळ्या जगावरती लक्ष ठेवून असते, की ते देश जे जागतिक दहशतवादाला मदत करतात, त्यांच्यावरती ते लक्ष ठेवतात. तर फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सनी सध्या पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये टाकलेलं आहे. म्हणजे त्यांनी पाकिस्तानला काही खास गोष्टी करायला सांगितल्या होत्या, की बँकेतली या दहशतवाद्यांची जी खाती आहेत ती गोठवा. त्यांना कुठलीही सरकारी मदत मिळायला नको. त्यांना उघडपणे कुठे फिरता येऊ नये वगैरे, वगैरे. तर हे सगळं पाकिस्तान करायला तयार नाही. कारण ते दहशतवाद्यांना स्वतःचं एक सामरिक शस्त्र असं मानतात. तर परंतु एफ-ए-टी-एफनी ते ओळखलं आणि पाकिस्तानला दम दिला, की तुम्हाला आम्ही आता ग्रे लिस्टमध्येच ठेवणार आहे आणि आताच्या लेटेस्ट इन्फॉर्मेशन प्रमाणे फेब्रुवारी 2021 पर्यंत पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये ठेवण्यात आलं आहे. याचा अर्थ असा,
की पाकिस्तान दहशतवाद्यांना आर्थिक मदत करतो. हे तर आता सगळ्या जगालाच माहिती आहे. परंतु युनायटेड नेशन्सनी हे मान्य केलं आहे आणि ते त्यांच्यावरती लक्ष ठेवतायत. तर त्यामुळे पाकिस्तानला आता उघड-उघड पैसा हा दहशतवाद्यांना देणं हे मुश्किल झालं आहे. एवढंच नव्हे तर आज मुस्लिम जगतामध्ये लढाई सुरू आहे. एका बाजूला सौदी अरेबिया जो सुन्नी जगताचे सर्वात मोठं नेतृत्व आहे. त्यांच्या विरुद्ध इराण जे शिया देशांचं नेतृत्व आहे. ज्यांच्यावर लढाई पहिलेच होती. परंतु आता अजून एक तिसरा प्रकार जो उघडकीला पुढे येतो आहे, ते म्हणजे तुर्कस्तान किंवा टर्की हे सुद्धा आता सौदी अरेबियाची जागा घेण्याकरता जगात अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये उग्रवाद हा वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांना मदत मलेशियाची आहे. काही प्रमाणात आपल्याला आठवत असेल, की काही दिवसापूर्वीच मलेशियाचे पूर्व पंतप्रधान महाथीर यांनी एक अतिशय भयंकर स्टेटमेंट केलं होतं, की आम्हाला सगळ्या फ्रेंच लोकांना मारण्याचा अधिकार आहे. कारण फ्रेंच मुस्लिमांकडे ठीक पद्धतीने त्यांच्याशी वागत नाहीये वगैरे. अर्थातच हे चुकीचं होतं. याच्याशिवाय याच्यामध्ये पाकिस्तान पण इन्व्हॉल्व्ड आहे आणि एवढंच नव्हे तर जे सध्या युद्ध सुरू आहे आर्मेनिया विरुद्ध अझरबैजान, तर आर्मेनिया हा ख्रिश्चन देश आहे. जे ख्रिश्चॅनिटी तिथला एक धर्म आहे आणि जे अझरबैजान आहे तो मुस्लिम डॉमिनेटेड आहे. तर याच्यामध्ये तुर्कस्तानचे लोक घुसलेले आहेत आणि आर्मेनियाच्या बाजूला त्यांना थोड्या प्रमाणात रशिया हे मदत करत आहे आणि पाकिस्ताननी आपले दहशतवादी हे अझरबैजानच्या मदतीला पाठवले आहे. तर याचा थोडक्यात भारतावरती परिणाम असा होतो, की यामुळे पाकिस्तान आता दहशतवादी इतर देशांकडे पाठवून तिथे गडबड करायचा प्रयत्न करतो आहे. तर त्यामुळे भारताच्या विरुद्ध दहशतवाद वाढवण्याची क्षमता ही नक्कीच कमी होते आहे. आणि आजच बातमी आली होती, की एक ईस्ट तुर्कस्तान लिबरेशन मूव्हमेंट म्हणून आहे, की याला एक दहशतवादी गट म्हणून अमेरिकेने जाहीर केलं होतं. कारण हा जो गट आहे, हा जो शिनजियांग प्रांत आहे चीनचा त्यांच्या त्या प्रांताला स्वतंत्रता मिळावी अशी यांची मागणी आहे आणि ते खरं पण आहे कारण चीन या शिनजियांग प्रांतातले जे उयगर मुस्लिम्स आहेत त्यांच्यावरती अत्याचार खूप करतो आहे आणि याच्याविषयी मीडियामध्ये भरपूर माहिती आलेली आहे की आज 30-40 लाख उयगर मुस्लिम्स हे चीनच्या वेगवेगळ्या डिटेन्शन कॅम्पमध्ये आहेत. परंतु कुठल्याही मुस्लिम राष्ट्रांची त्यांच्या विरुद्ध बोलण्याचीही फारशी हिंमत नाही. परंतु आता जर तुर्कस्तान लिबरेशन मूव्हमेंट जी आहे ईस्ट तुर्कस्तान लिबरेशन मूव्हमेंट, तर त्याला अमेरिकेने आता जर मदत करायचं ठरवलं तर अर्थातच चीनची जी म्हणजे जी कठीणाई आहे ती येणाऱ्या दिवसामध्ये वाढणार आहे. आणि यामध्येच एक महत्वाचा मुद्दा असा की जर्मनी जे युरोपमधलं एक अतिशय मोठं राष्ट्र आहे, त्यांनी सुद्धा आता चीनपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतलेला आहे. ती भारताकरता अर्थातच चांगली बाब आहे. आणि आत्ताच बातमी आलेली आहे की जपानचे बहुतेक कारखाने हे चीनमध्ये होते. परंतु त्या चीनी व्हायरस नंतर जपाननी ठरवलं की आपली जी इकॉनॉमी आहे ती डिकपल करायची चीनपासून आणि जपानचे जे कारखाने जे चीनमध्ये आहेत ते त्यांनी इतर देशांमध्ये म्हणजे ज्याच्यामध्ये साऊथ ईस्ट एशियामधले देश आहे, भारत आहे, तिथे न्यायचं ठरवलं आणि आता अशी बातमी आली आहे की 2 जपानचे मोठे कारखाने हे भारतामध्ये शिफ्ट होणार आहेत. तर ही भारताकरता चांगली बाब अशा करता आहे की यामुळे आपल्याकडे रोजगार निर्मिती जी आहे याचं प्रमाण जे आहे ते नक्कीच चांगलं वाढेल. तर जपान आता जपान हा चीनपासून आता पुष्कळ वेगळा होण्याचा प्रयत्न करतो आहे. युरोप पण तेच प्रयत्न करत आहे. युनायटेड स्टेट्स पण तोच प्रयत्न करतो आहे आणि याचा ओव्हरऑल इफेक्ट चीनवरती असा होतो आहे, की आता चीनची अर्थव्यवस्थेचा जो वेग आहे, तो आता कमी होतो आहे आणि आत्ताच बातमी आली होती, की चीनचं जे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हज आहे, ते आता झपाट्याने कमी होत आहे.
कारण काय, एक तर सगळे देश चीनपासून वेगळे व्हायचा प्रयत्न करत आहेत. कोरोनामुळे किंवा चीनी व्हायरसमुळे सगळ्यांची अर्थव्यवस्था खराब झाल्यामुळे आता निर्यात जी आयात चीनकडनं केली जायची, ती आता कमी होते आहे. कारण आता कोरोनामुळे सगळे देश घाबरलेले आहेत. तर चीन हे जगाचं फॅक्टरी होतं आणि जगाच्या म्हणजे ते एक मॅन्युफॅक्चरिंग हब हे जगाचं असल्यामुळे ज्यावेळेला जगात होणारी त्यांची निर्यात कमी होईल, तर अर्थातच त्यांच्या अर्थव्यवस्थेला एक मोठा धोका हा निर्माण होतो आहे. आणि याचं एक सर्वात अतिशय इंटरेस्टिंग एक्झाम्पल 2च दिवसापूर्वी पुढे आलं. ते म्हणजे एक बातमी अशी आली, की अनेक चीनी नागरिक आता पळून व्हिएटनाममध्ये जात आहेत. आपल्याला माहिती आहे, की व्हिएटनाम आणि चीन यांच्या सीमा एकमेकाला लागलेल्या आहेत. चीनची अर्थव्यवस्था खराब अवस्थेमध्ये आहे. महागाई ही वाढलेली आहे. कारखाने शिफ्ट होत असल्यामुळे अ, अ, तिथे रोजगार हा कमी झालेला आहे. त्यामुळे अनएम्प्लॉयमेंट ही वाढलेली आहे आणि सगळं जग चीनकडनं कमी गोष्टी घेत असल्यामुळे चीनी कारखान्यांना पुरेसं काम नाही. त्यामुळे जे लेबर आहेत त्यांना ले ऑफ करण्याचा प्रयत्न चीनकडून होतो आहे, की जो होणारच. कारण जर कारखान्याला काम नसेल, तर कारखाना त्या लेबरला असंच नुसतंच ठेवू कसं शकेल? तर यामुळे तिथे रोजगार निर्मिती ही खूप कमी झाली आहे आणि याच्यामुळे अनेक चीनी नागरिक आता व्हिएटनाममध्ये पळून जाण्याचा प्रयत्न करत करत आहेत आणि दुसरं चीनमध्ये अन्न सुरक्षा म्हणजे अन्नधान्याचं संकट हे खूप जास्त वाढत आहे. खरं तर अन्नधान्य किंवा फूड सिक्युरिटी चीनची हा एक वेगळाच मोठा विषय होईल. परंतु थोडक्यात सांगायचं म्हणजे, की चीन आपल्या 140 कोटी लोकांना देशामध्येच अन्नधान्य उगवून त्यांचं पोट भरू शकत नाही. चीन प्रत्येक वर्षी 150 दशलक्ष टन एवढं अन्नधान्य जगातून विकत घेतं. मग ते युरोपमधले देश असो, की अमेरिका असो, की ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड असो. आणि अर्धे चीनचे लोकं हे मांसाहारी आहेत आणि यावेळेला चीनमध्ये खूपच अन्नधान्याच्या दृष्टीने खूपच प्रॉब्लेम झाले आहेत. आपण ज्यावेळेला चीनची भूरचना बघतो किंवा भूजिओग्राफी बघतो, त्यावेळेला असं दिसतं, की चीनचा पुष्कळ भाग डोंगराळ आहे, तिथे शेती होऊ शकत नाही. पुष्कळ भाग हा वाळवंटी आहे, तिथे शेती होऊ शकत नाही. पुष्कळ भाग म्हणजे जसा तिबेटचा हा अति उंच जागेवरती, अति थंड जागेवरती आहे. तिथे कुठल्याही प्रकारची शेती होऊ शकत नाही. शेती ही कुठे होऊ शकते, की जिथे पाणी आहे आणि जिथे जमीन सपाट किंवा सुपीक आहे. परंतु आता जिथे जमीन सपाट आणि सुपीक आहे, तिथे यावेळेला प्रचंड मोठे पूर चीनमध्ये आलेले आहेत आणि एक वेळा परिस्थिती तर अशी होती, की चीनमधला जो सर्वात मोठं धरण आहे, ज्याला थ्री गॉर्जेस डॅम की थ्री गॉर्जेस धरण असं म्हटलं जातं, ते पुरामुळे एखाद्या तुटेल अशी भीती निर्मिती झाली होती. पण नशिबाने तसं झालं नाही आणि चीनी लोकं एका प्रचंड महापुरापासून वाचले. तर याच्यामुळे चीनमध्ये पूर आला, त्याच्यामुळे पुष्कळसं पीक वाहून गेलं. मग नंतर टोळधाड आली, त्यामुळे पीक कमी झालं. थंड हवेमुळे पीक कमी झालं. तर या सगळ्याचा परिणाम असा झाला, की जिथे कुठे पीक झालं, तिथे शेतकऱ्यांनी ते पीक आता लपवायचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि ते आपलं उगवलेलं अन्नधान्य जे त्यांना कंपल्सरीली आपल्या सरकारला द्यावं लागतं, ते आता द्यायला तयार नाही आणि त्याचं आता मोठ्या प्रमाणामध्ये काळा बाजार हा सुरू आहे. तर त्यामुळे जे चीनचं जे ऑफिशियल अन्न भांडार आहे, की जिथे 50 लाख टन एवढं अन्नधान्य साठवलेलं असतं, तिथे आता 35 लाख टन सुद्धा अन्नधान्य हे नाही. तर याचा अर्थ असा नाही, की चीन लोकं उपाशी मरतात असं म्हणण्याचा उद्देश अजिबात नाही. परंतु अन्न संकट हे किती गंभीर आहे, याची कल्पना आपल्याला यावी, की 3 महिन्यापूर्वी जे चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी एक अभियान सुरू केलं होतं. त्याला म्हटलं होतं ऑपरेशन एम्प्टी प्लेट. म्हणजे त्यांनी आपल्या नागरिकांना सांगण्याचा प्रयत्न केला त्यांच्या संबोधनामध्ये, की तुमच्या प्लेटमध्ये असलेलं जेवण तुम्ही संपवावं आणि तुम्ही अजिबात अन्नधान्य हे वाया घालवू नये. त्याच्यानंतर त्यांनी एक नवीन अभियान सुरू केलं, ज्याला म्हटलं जातं क्लीन युअर प्लेट. म्हणजे कुठलंही अन्न आपल्या प्लेटमध्ये वाया घालवू नका आणि त्यांनी असा पण ॲडव्हाइस केला,
की जर तुम्ही कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जेवण्याकरता गेला आणि जर 4 लोकं तिथे जेवणाकरता गेले असतील, तर तिथे फक्त 3 लोकांचं जेवण घ्या. म्हणजे कमी जेवण घ्या, त्यामुळे जेवण तुमचं वाया जाणार नाही. आणि अर्थात अन्नधान्य अशा प्रकारे वाचवणं याच्यात काही खराब काहीच नाहीये, कारण अन्नधान्य आपण वेस्ट का होऊ द्यावं? परंतु ज्यावेळेला राष्ट्रपतींना या विषयावरती बोलावं लागतं, तर याच्यावरून अन्नधान्याची जी संकट आहे ते किती मोठं आहे, याची आपल्याला कल्पना यावी. आणि ग्लोबल टाइम्स जे चीनचं सर्वात मोठं वर्तमानपत्र आहे, त्यांनी आपल्या पेपरमध्ये सांगितलेलं आहे, की चीनमध्ये जी अन्नाची नासाडी होते आहे, ती अतिशय महाभयंकर आहे आणि धक्केदायक आहे आणि निराशजनक आहे. एवढंच नव्हे, तर चीनचं ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्क आहे, ज्याला CGTN म्हटलं जातं. त्यांनी सुद्धा सांगितलं आहे, की सुरक्षेच्या विषयी जनजागृती हे करणं महत्वाचं आहे. म्हणजे चीन आज 150 लक्ष टन एवढं धान्य आज इतर देशातून आयात करतो आहे. अर्थात चीनकडे आर्थिक ताकद खूप असल्यामुळे तो त्यांना प्रॉब्लेम नाही आणि इतर देश त्यांना विकायला पण तयार असतात. परंतु आता चीननी अशा लोकांशी सुद्धा लढाई करायला सुरुवात केली आहे. उदाहरणार्थ त्यांची ऑस्ट्रेलियाशी झालेली लढाई. तर त्यामुळे त्यांनी ऑस्ट्रेलियाकडनं येणारं मीठ म्हणजे मांस हे थांबवलं. याच्याशिवाय इतर जे साउथ ईस्ट एशियाचे देश आहेत, प्रत्येकाला धडा शिकवण्याकरता त्यांनी त्यांच्याकडून होणारी जी अन्नधान्याची जी आयात होती ती कमी केली. तर त्याच्यामुळे चीनमध्ये हे जो अन्न पुरवठा आहे, तो नक्कीच कमी होतो आहे. आपल्यामधले जे सीनियर सिटिझन्स असतील त्यांना आठवत असेल की 1960च्या दशकामध्ये भारतामध्ये अन्नधान्याचा एवढा दुष्काळ झाला होता, की अमेरिकेने आपल्याला अन्नधान्य पुरवायला सुरुवात केली आणि अमेरिकेकडनं आलेली जहाजं गहू घेऊन भारताच्या बंदरात पोहोचायची आणि त्यावेळेनंतर PL 480 नावाचा एक कायदा झाला होता, की पब्लिक लॉ 480 ज्याप्रमाणे अमेरिकेने स्वस्तात आपल्याला अन्नधान्य पुरवायला सुरुवात केली. आणि जर अमेरिकेचं शिप जर लेट आलं, तर आपल्याला अन्नधान्याची कमी पडायची. मला अजून सुद्धा आठवतंय, की ज्या शाळेमध्ये मी होतो, तिथे एक बोर्डिंग स्कूल होतं. तिथे त्यांनी आठवड्यातनं 1 दिवस म्हणजे अन्नधान्य वाचवण्याकरता म्हणजे जे इतर अन्नधान्य असतं पोळी आणि म्हणजे गहू गहू आणि राईसचा वापर हे कमी करायचं ठरवलं आणि 1 दिवस ते आम्हाला उपवासाची जी साबुदाण्याची खिचडी असते, ती त्यांनी देणं हे सुरू केलेलं होतं. तर त्यावेळेला आपलं जे एक्झिस्टन्स होतं ते शिप टू माउथ हे असं एक्झिस्टन्स होतं. आज तशीच अवस्था ही चीनची चीनची झालेली आहे. तर यामुळे चीन समोर येणारी जी संकटं आहे ही वाढतायत आणि यामुळे त्यांचं जे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हज आहेत, ते यावेळेचं सर्वात कमी झालेले आहेत, हे आपल्याला कळायला पाहिजे. आणि एवढंच नव्हे, तर आता हे तर चीनच्या आपण थोडंसं आर्थिक विषयी बोललो, थोडं आपण त्यांच्या अन्न सुरक्षेविषयी बोललो. परंतु आता जे चीनचे जे सैनिक आहेत, त्यांची थंडीमध्ये अवस्था ही खराब होते आहे आणि त्याच्यावरती वर्ल्ड मीडियामध्ये भरपूर माहिती येते आहे, की चीनी सैनिक आता या थंडीमध्ये राहायला तयार नाही. म्हणून ते मोठ्या प्रमाणात कंप्लेंट करायला लागलेत आणि चीनी नागरिक सुद्धा कंप्लेंट करतायत, की आम्हाला इतक्या अतिथंड भागामध्ये तुम्ही आम्हाला का ठेवलेलं आहे? कारण मी याच्यापूर्वी पण म्हटलं होतं, की चीनी सोल्जर्स जे असतात, हे अतिशय सॉफ्ट असतात. हे अपर मिडल क्लास म्हणजे उच्चभ्रू ठिकाणनं आलेली असतात. तर त्यामुळे त्यांना अशा प्रकारच्या थंड हवेत राहणं याची सवय अजिबात नसते. कॉम्प्युटर गेम खेळणं, फास्ट फूड खाणं, इतर ज्या वाईट सवयी लागू शकतात अतिशय श्रीमंत फॅमिलीतनं आलेल्या मुलांना, त्या त्यांना सगळ्या लागलेल्या असतात आणि केवळ ते 3 वर्ष सैन्यात कंपल्सरी सर्व्हिस आहे म्हणून ते तिथे आले असतात. तर त्यांची अवस्था सुद्धा आता अतिशय खराब आहे. आता मी पटकन थोडंसं पाकिस्तानकडे येतो आणि पुन्हा 1962 च्या युद्धाविषयी बोलतो. आपल्याला आठवत असेल, की 1962 युद्ध हे 20 ऑक्टोबरला सुरू झालं होतं आणि आज 7 नोव्हेंबर आहे. तर आज हे युद्ध हे जवळ-जवळ 20 नोव्हेंबरपर्यंत युद्ध सुरू होतं. म्हणजे एक्झॅक्टली याच काळामध्ये चीनने आक्रमण केलेलं होतं आपल्या लडाख आणि अरुणाचलच्या भागामध्ये.
त्याच्यामुळे त्याची आठवण येते. आणि याच लढाईमध्ये दोन प्रसिद्ध लढाया लढल्या गेल्या. एक रेझांगलाची लढाई जी लडाखमध्ये लढली गेली, जिथे भारतीय सैन्याने महापराक्रम गाजवला आणि तिथे ब्रिगेडियर रैना यांना महावीर चक्र दिलं आणि आपले मेजर होशियार सिंग यांना तिथे परमवीर चक्र मिळालं होतं आणि तिथे कुमाऊच्या एका कंपनीने 5,000 चीनी सैनिकांची चुशूलकडे येण्याचा रस्ता हा अडवून ठेवला होता आणि ती रेझांगलाची लढाई आज सुद्धा प्रसिद्ध आहे. आणि अशाच प्रकारची एक प्रसिद्ध लढाई ती लढली गेली वॉलॉंगमध्ये, जे अरुणाचल प्रदेशच्या लोहित खोऱ्यामध्ये आहे. तिथे आपलं ऍडव्हान्स लँडिंग ग्राउंड आहे. तिथे सुद्धा आपले सैनिक हे अतिशय शूरपणे लढले आणि त्यांच्या शौर्याची गाथा ही चीनी सैन्याच्या इतिहासामध्ये लिहिली गेलेली आहे. तर 1962 युद्धाची आता आठवण येते. परंतु आता मात्र 1962 नाही, आपण चीनला चांगल्या पद्धतीने प्रत्युत्तर हे देण्याचा प्रयत्न करतोय. आणि आजच एक अजून महत्वाचा दिवस अशा करता की 27 ऑक्टोबर म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये भारतीय सैन्य 1947 नंतर पहिल्या वेळा त्यांनी लढाई सुरू केली आणि ते लढाई करता काश्मीरमध्ये श्रीनगर एअरफील्ड वरती येऊन पोहोचलं. सिख रेजिमेंटची एक कंपनी तिथे उतरली. मेजर सोमनाथ शर्मा तिथे होते. त्यांनी जे श्रीनगरचं एअरफील्ड आहे ते वाचवलं आणि त्यानंतर भारतीय सैन्याने जे पाकिस्तानचं सैन्य आत घुसलं होतं, त्यांचे टोळीवाले जे आत घुसले होते, त्यांना कसं मागे ढकललं, हा एक इतिहास आहे. आणि काश्मीर हा भारतीय सैन्यामुळे तिथे राहिला. तर 27 ऑक्टोबरला भारतीय सैन्याने प्रथम प्रवेश केला होता काश्मीरमध्ये आणि तो एक महत्वाचा दिवस आहे. आणि नंतर 47 सालची जी लढाई आहे ती जवळजवळ 6 महिने चालली होती आणि ज्यामध्ये लडाखला सुद्धा वाचवण्यात आलं होतं चीनी पाकिस्तानी आक्रमणापासून. तर तिथे मेजर जनरल थिमय्या यांनी एक महापराक्रम गाजवला होता. तर त्याच्याविषयी मी थोडं बोललेलो आहे, परंतु त्याच्याविषयी मला एकच सांगायची इच्छा आहे की लडाख ज्या शूर सैनिकांमुळे वाचलं ते एक तर जनरल थिमय्या होते, जे तिथले सिनियर मोस्ट अधिकारी होते. एअर कमांडर मेहर सिंग यांच्या विमानांनी भारतीय सैन्याला तिथे पोहोचवलं आणि त्याच्यामध्ये एक मराठी माणूस होता, त्यांचं नाव कर्नल परब, हे गुरखा रायफलचे होते. परंतु दुर्दैवाने कर्नल परब जे नंतर लडाखचे गव्हर्नर बनलेले होते काही काळापुरते, त्यांच्याविषयी महाराष्ट्राच्या नागरिकांमध्ये फारशी जागृती नाही. परंतु परब फॅमिली जी आहे ही फॅमिली ही खूप प्रसिद्ध आहे आणि दोन परब फॅमिलीज आहे. मी आशा करतो की ते म्हणजे मी त्यांच्याविषयी काहीतरी चांगलंच बोलण्याचा प्रयत्न करतोय. एक परब फॅमिली ही मराठा रेजिमेंटमध्ये आहे आणि दुसरी जी आहे ती गुरखा रेजिमेंटमध्ये आहे आणि या परब कुटुंबियांनी भारताकरता खूपच चांगलं काम केलेलं आहे. तर त्याच्यामधले त्यांचे सर्वात पहिले हिरो 1947 सालचे कर्नल परब, जे गुरखा रायफल्सचे कमांडिंग ऑफिसर होते, ज्यांनी लडाखमध्ये महापराक्रम हा गाजवला होता. तर मला वाटतं आता थांबण्याची वेळ आलेली आहे. मी एकदा चेक करायचा प्रयत्न करतो की काही कोणाचे प्रश्न आहेत की नाही. परंतु मला आता एवढंच सांगता येईल की चीनचं जे स्वप्न होतं तैवानवरती हल्ला करायचं, ते सुद्धा आता पुरेसं होईल की असं वाटत नाही, कारण त्यांची त्याकरता हिंमत नाहीये. आणि चीनचा सर्वात मोठा मित्र पाकिस्तान आता सध्या स्वतःच इतक्या मोठ्या प्रॉब्लेम मध्ये अडकलेला आहे की तो चीनची फारशी मदत करू शकेल असं वाटत नाही. तर मला वाटतं म्हणजे ही जे समजा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याची जी लढाई आहे, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये जो हायब्रिड वॉर चाललेला आहे, आपल्याला नक्कीच असं म्हणता येईल की या हायब्रिड वॉरचा हा जो राऊंड आहे हा भारताने नक्कीच जिंकलेला आहे. याकरता भारतीय सैन्याचं आपण कौतुक करायला पाहिजे आणि याच्याशिवाय आपल्या सरकारला पण आपण शाबासकी द्यायला पाहिजे की आपण चीनला आणि पाकिस्तानला चांगल्यापैकी प्रत्युत्तर देण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. आणि आता मी पुढच्या 1 मिनिटामध्ये थांबणार आहे. त्याआधी मी आपल्याला असा मेसेज देऊ इच्छितो की आता दिवाळी येत आहे. मागच्या दिवाळीमध्ये 40,000 कोटी रुपयाचं सामान चीनने भारतामध्ये विकलं आणि प्रचंड नफा कमावला, ज्याच्या मदतीवरती त्यांनी आज भारतामध्ये हे अतिक्रमण केलेलं आहे. तर आता वेळ अशी आलेली आहे
की या दिवाळीमध्ये चीनला एवढा झटका द्या की चीनी फटाके नाही, चीनी लाईट्स नाही, चीनी लाईटच्या माळा नाहीत, कुठलीही चीनी गोष्ट घ्यायची नाही. बी इंडियन, बाय इंडियन. जे आपले लघुउद्योग बनवतात, जे भारतीय बनवतात ते घ्या. कृपया कुठल्याही चीनी वस्तूंकडे लक्ष देऊ नका. कारण हीच चीनचं आर्थिक कंबरडं मोडण्याची आपली एक फार मोठी संधी आहे आणि त्याकरता प्रत्येक भारतीय आपला हातभार लावेल यामध्ये काही शंका नाही. आणि ICMR म्हणजे इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी सांगितलं आहे की दिवाळीमध्ये चिनी फटाके तर उडवायचे नाहीच, परंतु फटाकेच उडवू नका. कारण त्यामुळे वातावरण दूषित होईल आणि ज्यामुळे करोनाचा जो महारोग आहे तो वाढण्याची शक्यता आहे. इनफॅक्ट 2-3 राज्यांनी तर फटाक्यांवरती बंदीच आणलेली आहे. आणि एवढंच नव्हे तर आज दिल्लीची हवा, दिल्ली जी भारताची राजधानी आहे, इतकी दूषित झालेली आहे की सुप्रीम कोर्टला एक निर्णय द्यावा लागला की सरकार काहीतरी करा, पण लोकांना त्या गॅस चेंबर मधून बाहेर काढा. तर दिल्लीची अवस्था, त्याची ती हवा तिथे दूषित का होते याची अनेक कारणं आहेत. याच्यामध्ये मी आता जाऊ इच्छित नाही. परंतु जे आपल्या हातामध्ये ते आपण करायलाच पाहिजे की वातावरण आपण ज्या भागात राहता तिथे अजिबात दूषित करू नका. कारण करोनाचं संकट अजून संपलेलं नाहीये आणि केव्हा संपेल हे सांगता येणार नाही. तर म्हणून हवा दूषित करणं हे न करणं हे आपल्या हातात आहे आणि ते आपण करावं. तर मला वाटतं मी इथेच थांबतो. पुन्हा एकदा आपण पुढच्या आठवड्यामध्ये भेटू. तोपर्यंत जय हिंद. आपल्याला जर हे आवडलं असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांशी त्याला शेअर करण्याचा प्रयत्न करा. तसं झालं तर आपण सगळे सायबर योद्धे बनू शकतो किंवा माहिती योद्धे बनू शकतो आणि चांगली माहिती आपण WhatsAppवरती, Facebookवरती, कुठल्याही सोशल मीडियावरती आपले मित्र, नातेवाईक, इतरांबरोबर जरूर शेअर करा. ज्यामुळे जे चीनचं जे प्रोपगंडा वॉर आपल्या विरुद्ध चालू असतं ते सुद्धा जिंकण्यामध्ये आपण देशाला मदत करू शकाल. मी इथेच थांबतो. जय हिंद.